तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज मी तुमच्यासाठी पोलीस भरतीवर आधारित PYQ प्रश्न घेऊन आलेला आहो. तर यावेळेस आपला टॉपिक आहे नंबर सिस्टम म्हणजे संख्या पद्धती. संख्या पद्धतीवर एकूण 7 प्रश्न मी या टॉपिकमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे सोडून सांगणार आहे. तर हे 7ही प्रश्न कन्सेप्च्युअल आहे. कन्सेप्च्युअल म्हणजे याचा अर्थ असा आहे, की यावर आधारित प्रश्न आलटून-पालटून खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. जसं MPSC आहे, सडळ सेवा आहे, राज्यसेवा आहे किंवा तुमच्या ज्या SSCच्या परीक्षा आहे, रेल्वेच्या परीक्षा आहे, अशा UPSC आहे, अशा परीक्षांमध्ये पण याच्यातले प्रश्न आलेले आहेत. तर हे सगळे हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला काही क्वेरीज असल्या, क्वेश्चन असले, काही विचारायचं असलं किंवा पुढच्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा तुम्हाला, याच्यावर जर तुम्हाला काही असेल, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहीत चला. ठीक आहे? चला, तर जास्त न बोलता मी तुम्हाला हां, तर बघा आपल्याकडे कुठलं सूत्र असते? जसं 1 पासून जर सुरुवात केली आपण, 1 पासून असं 1 प्लस 2 प्लस 3 प्लस डॅश, डॅश, डॅश इथे 100 ठीक आहे. तर 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची असेल, तर याचं सूत्र कोणतं आहे? याचं सूत्र आहे n प्लस 1 भागीला 2 ठीक आहे. तर बघा इथे 100 आणि n म्हणजे काय? शेवटची संख्या. शेवटची संख्या म्हणजे n आणि इथे 100 अधिक 1 म्हणजे 101 आणि भागीला 2. तर हे 50 आणि हे 101 याचा गुणाकार होऊन जे काही संख्या येईल ते आपलं उत्तर येईल. अशा प्रकारे हे आपल्याला काढता येते. म्हणजे इथे किती येईल सांगा? 50 आणि 50 एक 50 चे 0 हातचे आले 5, 50 0 0 हे 5 इथे येईल आणि 50 एक 50 म्हणजे 5050 हे याचं उत्तर येईल. आता मला सांगा हे एक काढलं आपण ना. आता दुसरं काय काढावं लागेल? 1 प्लस 2 प्लस 3 प्लस डॅश, डॅश, डॅश 50 पर्यंत. ठीक आहे. तर यांची बेरीज ही जी काढावी लागेल आपल्याला, ही कशी निघेल? 50 गुणिला 51 भागीला 2 करावं लागेल. म्हणजे इथे 25 येईल आणि इथे 51 येईल. याचा किती येईल मग? 25 एके 25चे 5, हातचे आले 2, 25 पाचा 125 आणि 2 127. तर हे याच्यातून 50 मधून 1275 वजा करावं लागेल. म्हणजे आपल्याला जे काही आहे ते आपलं उत्तर मिळेल. परंतु ही पद्धत किती किचकट वाटते, है ना? बरोबर आहे की नाही? तर मी तुम्हाला याच्यापेक्षा एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. तर ही शॉर्ट ट्रिक लक्षात घ्या, कसं सोडवायचं, ठीक आहे? तर बघा, आपण काय करायचं, याच्यातली पहिली संख्या लिहायची. पहिली संख्या कोणती आहे? 51. शेवटची संख्या लिहायची 100. याला भागायचं 2 नी आणि शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची. किती आलं? शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा केली, तर किती आलं? 49. याच्यामध्ये 1 मिळवायचा. म्हणजे किती आले? 50. या 50 नी याला गुणायचं. तर हे आपलं काय निघेल? उत्तर निघेल. आलं का लक्षात? काय करायचं? पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज केली आणि टोटल संख्या किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर टोटल संख्या कशा निघतात? या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि जो काही फरक आला, त्याला त्याच्यामध्ये 1 ॲड करायचं. म्हणजे आपल्याला टोटल संख्या निघून जातील. आणि पहिल्या संख्येच्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज करून त्याला 2 नी भागून ह्या पूर्ण टोटल संख्येने त्याला गुणलं, तर या गणिताचं उत्तर आपल्याला काढता येईल. म्हणजे इथे किती आलं? आता हे 2 नी याला 50 ला भाग जातो म्हणजे इथे 25 आले आणि इथे आलंय 151. 151 गुणिला 25. 25 एके 25चे 5, हातचे आले 2. आता इथे 25 पाचा 125 आणि 2 म्हणजे 127. मग आता 127 मिळून किती उरले मग? 12. आता 25 एके 25 आणि 12 म्हणजे किती आले? 37. तर 3775 हे या गणिताचे उत्तर निघेल. आलं का लक्षात कसं करायचं? चला आणखी एक उदाहरण याच्यावर बघूया म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होईल. चला इथे बघा आता काय म्हटलेलं आहे? 31 ते 50 पर्यंतच्या संख्यांची आणि 61 ते 80 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? तर बघा 31 ते 50 घेऊ आपण आधी. तर पहिली संख्या आहे 31 आणि शेवटची संख्या आहे 50 आणि याला करायचं भागीला 2. आता मागच्या गणितात जसं आपण केलं होतं तसंच. आणि 31 ते 50 पर्यंत किती संख्या आहे हे काढायसाठी काय करावं लागेल? 50 मधून 31 वजा करावं लागेल. म्हणजे किती आले? 19. त्याच्यात 1 मिळवायचा म्हणजे किती आले? 20. तर हे सॉल्व्ह करायचं. याचं उत्तर किती येते ते बघायचं आणि नंतर इथे काय आहे 61 आणि 80. तर 61 आणि 80 यांची ॲडिशन करायची. याला 2 नी भागायचं. आता इथे बघा 80 मधून 61 वजा केले तर आले 19. त्याच्यात फरकामध्ये 1 मिळवावं लागतं म्हणजे इथं पण आले 20. तर इथे 2 नी या 20ला 10चा भाग जातो. या 2 नी या 20ला 10चा भाग जातो. आता इथे किती आहे 31 आणि 50. 31 आणि 50 गुणिला 10 म्हणजे 81 गुणिला 10 म्हणजे 810 झाले. आता इथे किती आलं मग? इथे किती आलं? 61 आणि 80 म्हणजे किती झाले?
141 गुणिला 10 म्हणजे 1410. तर या 1410 मधून हे 810 वजा करायचे म्हणजे उत्तर किती येईल? 600 येईल. तर या गणिताचं उत्तर 600 येतं. आलं का लक्षात तुम्हाला? चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा इथे दिलेलं आहे 1, 2, 3 हे अंक एकदाच वापरून हे अंक एका संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची एकूण बेरीज किती? तर बघा आता पहिल्यांदा आपण 3 हा अंक घेऊ. आता 3 नंतर 2 येतो, नंतर 1 येतो. हे एक संख्या झाली 3 वरून तयार. पुन्हा दुसरी 3 वरून कोणती होईल? 3 वरून 312. 321 आणि 312 या दोनच संख्या 3 वरून तयार होऊ शकतात. मग 2 वरून करायची. 2 वरून 300, 231 आणि 213 या दोन संख्या 2 वरून तयार होतात. पुन्हा आता 1 वरून काय होईल? 132 आणि 123 या सगळ्यांची करायची बेरीज. आता इथे किती आलं? 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 आणि 2 12, 12चे 2. हातचाला 1, हातचा 1 वरती द्यायचा. आता 3 आणि हे 6, 6 आणि 3 9, 9 आणि 10, 10 आणि 2 12 आणि 1 13, 13चे 3. 13चे किती आले? 3. हातचाला पुन्हा 1. आता इथे किती आले? 2 आणि हे 4, 6, 6 आणि 6 12 आणि 1 13 म्हणजे 1332. 1332 हे या गणिताचं उत्तर होईल. तर बघा ही झाली आपली ट्रेडिशनल पद्धत. याची शॉर्टकट पण असू शकते का? याचा विचार करा तुम्ही. याची शॉर्टकट पण आहे. तर शॉर्टकट कशी कशी काय आहे ते बघा. आता काय करायचं? हे ज्या 3 संख्या आहे, 3 संख्या आहे ना, तर 3 संख्या ज्या आहेत त्या किती प्रकारे आपण लिहू शकतो? किती प्रकारे लिहू शकतो 3 संख्या? 3 फॅक्टोरियल प्रकारे. 3 फॅक्टोरियलची किंमत किती? 3 गुणिला 2 गुणिला 1 म्हणजे 6 प्रकारे लिहू शकतो. 3 संख्या आपण किती प्रकारे लिहू शकतो? 6 प्रकारे लिहू शकतो. बरोबर आहे. आता 6 प्रकारे लिहू शकतो 3 संख्या. तर आता याचं काय करायचं? हे जे 6 आहे, 6 आहे हे आपण 6 प्रकारे लिहू शकतो. तर हे आपण 6 प्रकारे इथे लिहिले आणि त्याची ॲडिशन केली, तर उत्तर आपलं निघालेलं आहे. ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 काय म्हणतो? तर बघा या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. 11 ते 20 दरम्यान मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल? तर 11 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहून घ्यायच्या. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. तर बघा याच्यामध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहे? मूळ संख्या या 4 आहेत. यांची बेरीज किती होईल? बघा 11 आणि 13 24 आणि 17 आणि 19 36. 24 आणि 36. 24 आणि 36 हे यांची बेरीज झाली. आता ज्या संयुक्त संख्या आहेत 12, 14, 12, 14, 26, 26 आणि 16, 26 आणि हे किती? 34, 26 आणि 34 म्हणजे 60, 60 आणि 20 80. तर बघा हे किती आले? 60 आणि हे किती आले? 80. याच्यामधला काय म्हटलं त्यांनी? याच्यामधल्या फरकास म्हणजे 80 मधून जर 60 वजा केले तर उरले किती? 20. 20ला कोणत्या संख्यांनी काय म्हटलेलं त्यांनी? निःशेष भाग जाईल. तर अ आणि ब ने. अ आणि ब ने त्याला निःशेष भाग जाईल. आलं? उत्तर आलं का लक्षात तुमच्या? हां? इथे काय म्हटलेलं आहे? मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 11 आहे, 13 आहे, 17 आहे आणि 19 आहे. यांची बेरीज किती आली? 60. आणि आपल्या संयुक्त संख्या कोणकोणत्या आहे? 12, 14, 16, 18 आणि 20. यांची बेरीज किती आली? 80. तर 80 मधून जर 60 वजा केले तर 20 येतात. आता 20ला 2नी भाग जातो आणि 5नी जातो. 7नी जात नाही आणि 13नी जात नाही. म्हणजे या 2 संख्यांनी भाग जातो. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक ए बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा 8 ते 28 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? तर बघा याची एक ट्रिक आहे. 8 ते 28. 8 ते 28 मध्ये 8 आणि 28 बरोबर आहे. तर याच्यामध्ये नैसर्गिक संख्या किती आहे हे कसं काढतात? कसं काढतात सांगा बरं? नैसर्गिक संख्या किती आहे हे काढायसाठी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजे 28 मधून 8 वजा केले 20 आले. याच्यात 1 मिळवायचा. 1 मिळवला म्हणजे 21. 21 संख्या या कशा आहे? नैसर्गिक संख्या आहे. आता याच्यामध्ये मूळ संख्या किती आणि या 21 मधल्या मूळ किती आणि मूळ संख्यांची बेरीज म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तर मूळ संख्या किती आहे ते बघायचं आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला लिहूनच घ्यावं लागेल. आता 8 नंतर 9. 9 ही मूळ संख्या आहे का? नाही. 10 नाही. 11 आहे. 11 आहे. ठीक आहे. 11 आहे. 13 आहे. 15 नाही आहे. 17 आहे.
मग 19 आहे. 21 नाही होणार. मग कोणती होईल? 23 होईल. 23 नंतर 25, 27 कोणतीच होणार नाही. या एवढ्याच संख्या आहेत. तर यांची बेरीज किती आहे मग? बघ सांगा आता. या 11 आणि 13 आणि 17 म्हणजे किती झाले? 30 झाले. 11 आणि 19 म्हणजे 30 झाले. 30, 30, 60 झाले हे. हे 60 झाले आणि 23 म्हणजे 83. यांची बेरीज किती आली? 83. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 5, 2, 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या. आता सर्वात मोठी संख्या म्हणजे काय? मोठे अंक आधी लिहायचे, लहान अंक नंतर लिहायचा. ठीक आहे, ही सर्वात मोठी संख्या झाली. आणि सर्वात लहान संख्या म्हणजे सर्वात लहान अंक आधी लिहायचा, त्याच्यापेक्षा थोडा मोठा आधी नंतर लिहायचा आणि सर्वात मोठा नंतर लिहायचा. ठीक आहे. तर याच्यामधून हे वजा केलं तर किती येईल असं विचारलेलं आहे आपल्याला. तर याच्यामधून हे वजा केलं तर किती येते? 12 मधून 9 गेले, 3 राहिले, हातचा 1 इथे. 15 मधून 6 गेले, 9 राहिले, हातचा 1 इथे. ठीक आहे. आणि इथे किती आले मग? 6. तर 693. 693 ही ती संख्या होईल. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. शेवटचं गणित आहे. रामपाल 101 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवली आहेत. तर त्यास एकूण किती फुले बरोबर न्यावी लागतील? तर बघा इथे सरळ-सरळ आहे. जास्त डोकं लावायची गरज नाही. सरळ-सरळ अशा प्रकारचं गणित दिलेलं आहे. 1 + 2 + 3 अधिक डॅश, डॅश, डॅश अधिक 101. तर याला कसं सॉल्व्ह करतात? तर बघा याचं सूत्र काय? 1 ते 101 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची असली तर त्याचं सूत्र काय असते? n + 1 भागीला 2. तर इथे n म्हणजे काय? 101. n + 1 म्हणजे काय? 102. बरोबर आहे. याच्यामध्ये 1 मिळवला तर 102 भागीला 2. तर या 2नी याला भागायचं. इथे किती येईल मग? 51. 51 गुणिला 101. 51 एकर 51चा 1 हातचे आले 5. इथे 5 येईल. नंतर 51 एकर 51 म्हणजे 51, 51 हे आपलं या गणिताचं उत्तर येईल. आता इथे बघा कन्फ्युजन करण्यासाठी फुलं वगैरे दिले. प्रत्येक पायरीवर एक-एक टाकत आहे असंच दिलं. असं सरळ-सरळ दिलं नाही. तर अशा प्रकारचे शाब्दिक उदाहरणं पण परीक्षेत विचारले जातात. म्हणून आपण सगळ्या दृष्टीने तयार राहावं हीच माझी इच्छा आहे. चला तर हे व्हिडिओ मी इथे संपवतो. थँक